हॅलो, नीट ऐक. हा कोणा ऐऱ्या गैऱ्याचा नाही तर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा वाढदिवस आहे आणि मी जातीनी सगळी व्यवस्था पाहते. मला सगळ्या गोष्टी चोख व्हायला हव्यात. अगदी फुलांच्या सजावटीपासून केटरिंग पर्यंत सगळं. आणि डोळे उघडे ठेवून काम करा, नाहीतर घरचा रस्ता दाखवण्यात येईल. नंदाका, तुम्ही काहीतरी तयारीचं म्हणत होतात ना? मी काय म्हणते, साधारण किती पाहुणे येणार आहेत, म्हणजे मला तसा अंदाज घ्यायला. कशासाठी हवाय तुला अंदाज? अहो, दादांचा वाढदिवस आहे. खूप वर्षांनी या घरात मोठा असा कार्यक्रम होणार आहे. मी काय म्हणते, दादांना जे जे हवंय ते सगळं आपण ठेवूया. त्यांना खायला जे जे आवडते ते सगळे पदार्थ ठेवूया. म्हणजे कसं व्हरायटी असेल तर पाहुणे खुश आणि दादाही. मी काय म्हणते, आपण ना इथे फुलांचं मोठं डेकोरेशन करूया आणि इथे मोठा केक असेल आणि सगळं घर दिव्यांनी सजवूया. फुकटचे सल्ले देणाऱ्यांची आणि चमच्यांची या घरात वानवा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. काय ग, खूप आनंदात आहेस? खर्च काय तुझ्या माहेरचे देणार आहेत का? नाही ना? जेवढं मी सांगते तेवढं ऐकायचं, निमूटपणे करायचं आणि बाजूला व्हायचं. समजलं? समजलं का? या 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 विश्वंभर राजे, उद्याचा तुमचा वाढदिवस म्हणजे सोहळा नसेल तर उत्सव असेल. नंदाका, जरा शांत होशील का? का रे, असा चेहरा का पाडलायस? पार्टीची तयारी आवडली नाही का? अजून काही हवंय का सांग मला. पार्टी होत राहील का नंदाका? पण एक मोठी अडचण आली. एक काम कर, घरातल्या सगळ्यांना बोलव, मला जरा बोलायचंय. ए, जा आणि श्रावणीला सोडून सगळ्यांना बोलवून आण. तिलाही बोलव. काय? श्रावणीला कशासाठी? तिलाही ऐकू दे सगळं. जा रे, बोलव तिला. उद्या सरकारला एक योजना जाहीर करायची, लाडकी मुलगी योजना. उद्याच्या झेंडावंदनाच्या मुहूर्तावर या योजनेची घोषणा होणार आहे. ही फक्त योजना नाहीये, तर राज्यातल्या मुलींच्या भवितव्यासाठी सरकारने उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.